या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल की तुमचा हा प्रवास कसा होता? नाही, प्रवास सातत्याने खडतळीचाच राहिला माझा. परंतु सगळ्यात मोठी साथ मला नागरिकांची मिळाली, हां. कार्यकर्त्यांची मिळाली. सातत्याने कार्यकर्त्यांचा माझ्याकडे जो ओढा जो राहिला, हं. एक आपुलकीचा ओढा राहिला आणि त्यामुळे तो आपुलकीच्या ओढ्यामुळे मी खरं म्हणजे मी समाजकारणातून राजकारणातच कार्यकर्त्यांच्या ओढ्यामध्ये आलो. म्हणजे समाजकारण करणं सातत्याने 16-17 वर्षापासून समाजकारण करणं आणि मग कुठेतरी राजकीय हे मिळावं, आधार मिळावा या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी मला एक पूजनीय शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाखाली शाखा प्रमुख म्हणून नेमणूक आली. निवडणूक नाही लढवायची म्हटलं तरी पण त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे या दृष्टिकोनातून मला उभं केलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी मला तुम्ही जर बघायला असाल तर पहिल्या निवडणुकीमध्ये सुद्धा डिपॉझिट जप्त केले, दुसऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्यांचे डिपॉझिट जप्त केले. ही ताकद नागरिकांची आणि कार्यकर्ते, मी कुणालाही कमजोर समजत नाही, परंतु कार्यकर्त्यांचा जो प्रेम असतो ना, हेच अतिशय महत्त्वाचं असतं की ह्या नेत्यांकडनं मला प्रेम तर मिळतंच, परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन माझ्या प्रभागासाठी काहीतरी करतोय